ही कथा एका गरीब विधवा आईची आहे, जी मोलमजुरी करून आपल्या 4 लहान मुलांचा सांभाळ करते. ती एका लहान झोपडीत राहते आणि नेहमी समाधानी असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिला विसावा मिळत नाही. सणाचा दिवस आणि पुरणपोळीचे स्वप्न. एका सणाच्या दिवशी इतर घरांमध्ये विविध पक्वान्ने बनत असताना या मोलकरणीच्या मनातही आपल्या मुलांना गोड खाऊ घालण्याची इच्छा होती. तिने 2 पैसे साठवले होते आणि त्यातून पुरणपोळी बनवण्याचा तिचा विचार होता. तिने कणिक मळून ठेवली होती, पण गूळ आणायचा होता. बाजारात लहान मुलांना दुकानदार फसवतात हे माहीत असल्याने ती स्वतः गूळ आणायला निघाली. मुलांना तिने बजावले की ही कणिक फरळात घडवंचीवर ठेवून जाते. तुम्ही घरातच बसा. दार उघडे ठेवून बाहेर जाऊ नका. कोंबडा कुत्री घरात शिरतील. मी लवकरच येते गूळ घेऊन. आज तुम्हाला पुरणाची पोळी करणार आहे. पुरणाची पोळी? ओहो मजाच, असे आनंदाने टाळ्या वाजवत मुले म्हणाली. मुलांचा खेळ आणि कोंबडीचा शिरकाव. आई बाहेर गेल्यावर मुले घरात बसली होती. इतक्यात बोळातील मुलांनी त्यांना खेळायला बोलवले. सणाचा दिवस असल्याने असे घरात रे काय बसतात चूल कोंबड्यासारखे, चला बाहेर खेळायला, असे हिणवून ती बाहेरची मुले त्यांना आग्रह करू लागली. अखेर मुले आईचे बोल विसरून बाहेर खेळायला गेली. झोपडीचे दार लावायलाही ती विसरली. तेवढ्यात एक कोंबडी आपल्या पिलांना घेऊन त्या झोपडीजवळ आली. सणाच्या दिवशी पिलांना काय द्यावे याची तिला चिंता होती. उघडे दार पाहून ती पिलांना घेऊन आत शिरली. घडवंचीवर ठेवलेला कणकेचा परळ तिने पाहिला. कोंबडीने घडवंचीवर उडी मारून आपल्या चोचीने कणिक खाली फेकण्यास सुरुवात केली आणि तिची पिले ती कणिक खाऊ लागली. कोंबडीनेही फराळ केला आणि परळातील सारी कणिक जमिनीवर पसरवली. आईचे दुःख आणि मुलांची लाज. ती गरीब आई बाजारातून गूळ घेऊन झोपडीत शिरली. कोंबडी तिला पाहून घाबरली आणि पकपक करत उडून गेली. तिच्या धांदलीत परळ खाली पडला आणि फुटला. सारी कणिक केरात मिसळली. कोंबडी आणि तिची पिले पसार झाली. ती गरीब माता खिन्नपणे तिथे उभी राहिली. तिला मुलांचा राग आला. कोंबडीच्या पिलांनी सगळी घाण केली होती आणि कणिक खाण्यासारखी राहिली नव्हती. आई कणिक गोळा करत असतानाच मुले धावत घरी आली. तिथे घडलेला प्रकार पाहून त्यांना खूप लाज वाटली. काय आता खाल? आज म्हटलं पुरणपोळी करीन, परंतु नाही तुमच्या नशिबी. तरी सांगितले होते की घरातून जाऊ नका म्हणून. क्षणभर तुमचा पाय घरात टिकत नाही. सतवायला व छळायला आली आहेत कार्टी जन्माला, जरा म्हणून ऐकत नाहीत, असे म्हणून ती माता मुलांना रागे भरू लागली. आईचे प्रेम आणि गाकराचा आनंद. मुले रडू लागली. त्यांचा आनंद पार मावळला. त्यांची आईच रागावल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. ती अपराधीपणाने मुसमुसत उभी राहिली. त्यांना आईच्या प्रेमाची भूक लागली होती. शेवटी त्या आईला मुलांचा कळवळा आला. सणावारी आपली मुले रडावीत असे कोणत्या आईला वाटेल? तिने त्या सगळ्यांना जवळ घेतले. त्यांचे ओले डोळे पदराने पुसले. सर्वांच्या तोंडावरून, डोळ्यावरून, पाठीवरून तिने प्रेमळ हात फिरवला आणि म्हणाली, उगी रडू नका हो. कोंबडीच्या पिलांचा सण झाला. त्यांना नको का चांगले खायला? तुमची आई तुम्हाला गोड देणार. कोंबडी तिच्या पिलांना देणार. घरात थोडे बाजरीचं पीठ आहे. त्यातही थोडीशी कणिक आहे. ती पण मिसळीन. गूळ घालून त्याचे गाकर करीन. तेलाशी खाकूस करून. चांगली लागतात. आज सणाचा वासर. करू आपण गाकर, असे तिने गाणेच केले. एका क्षणात मुलांचे दुःख नाहीसे झाले. ती हसू खेळू लागली. आईने केलेली कविता त्यांनी आणखी वाढवली. आज सणाचा वासर. करू आपण गाकर. रोजची आहे भाकर. खाऊ आज गाकर. खाती कोंबडीची पिले. खातील आईची मुले. करू कोंड्याचा मांडा. चला खेळगोड मांडा. आईचे प्रेम पाहून मुले जणू कवीच झाली. चुलीजवळ त्यांची आई गाकर करत होती आणि तिच्या अवतीभोवती मुले नाचत होती. तिने त्यांची पाने मांडली आणि गरम गरम गाकर त्यांना वाढले. मुले आनंदाने खाऊ लागली. मुलांचा आनंद पाहून त्या मातेचे हृदय भरून आले. आईचे निस्वार्थ प्रेम पाहून तुम्हाला काय वाटते?